मंगल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन आयोजित सुश्रुत अवॉर्ड 2025 या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय। यासाठी उपस्थित झालेले आहेत डॉक्टर मिलिंद भोई सर, त्याचबरोबर ॲडव्होकेट प्रतापदादा परदेशी, इतरही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी आपण सर्वप्रथम धन्वंतरी पूजन करून आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत। मी डॉक्टर कुणाल कामठे आणि डॉक्टर शर्मिला कामठे आपल्याला विनंती करतो, आपण आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर डॉक्टर मिलिंद भोई सर, त्याचबरोबर ॲडव्होकेट प्रतापदादा परदेशी, त्याचबरोबर मातोश्री मंगलताई कामठे यांच्यासह आणि सर्वच पुरस्कारार्थींसह आपण कृपया या ठिकाणी धन्वंतरी पूजन करण्यासाठी आपण पुढे यायचं आहे। धन्वंतरी पूजन आपण करतोय सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते। आदरणीय साळुंखे सर, डॉक्टर भोई सर, ॲडव्होकेट प्रतापदादा परदेशी आणि इतर सर्व पुरस्कारार्थी। जोरदार काय झालं पाहिजे। खरं तर असं म्हणतात की दिव्याला दिवा लागला की सुंदर दीपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडलं की सुंदर पुष्पहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडला की माणुसकीचं सुंदर दर्शन घडतं। या ठिकाणी धन्वंतरी पूजन झालेलं आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे, त्याचबरोबर श्रोत्यांना विनंती आहे, कृपया आपण उभं राहायचं आहे। या ठिकाणी धन्वंतरी स्तवन या ठिकाणी सादर होते। धन्यवाद। सर्व श्रोत्यांना विनंती आहे, कृपया आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। सर आणि डॉक्टर शर्मिला कामठे मॅडम, आपल्याला विनंती राहील आपण मान्यवरांना व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे। डॉक्टर मिलिंद भोई सर, ॲडव्होकेट प्रतापदादा परदेशी यांना आपण कृपया व्यासपीठावर घेऊन यावं। त्याचबरोबर मातोश्री मंगलताई कामठे आपल्याला विनंती आहे, कृपया आपण व्यासपीठावर
विराजमान व्हायचं आहे. माननीय वीरसेन जगताप साहेब माजी नगरसेवक आपल्याला विनंती कृपया आपण व्यासपीठावर यावं. खरं तर आजचा हा सोहळा फार वेगळा आहे. माननीय सोळंकी सर आपल्याला ही विनंती कृपया आपण व्यासपीठावरती यावं. डॉक्टर युनूस सोळंकी सर ॲडवायझरी मेंबर आहेत सर. खऱ्या अर्थानं सुश्रुत अवॉर्ड 2025 हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. ज्यांना आपण सर्वजण दैवत मानतो, डॉक्टर प्रत्येकजण त्यांची आराधना करतो, ते म्हणजे सुश्रुत, आणि त्यांच्या नावानं दिला जाणारा हा पुरस्कार अगदी प्रतिष्ठेचा समजला जातो. या ठिकाणी अधिक विलंब न करता आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करणार आहोत. डॉक्टर मिलिंद भोई सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो. डॉक्टर प्रथमेश घाडगे सर आपल्याला विनंती करतो, कृपया आपण डॉक्टर मिलिंद भोई सर यांचे या ठिकाणी स्वागत करावं. डॉक्टर मिलिंद भोई सर म्हणजे सामाजिक क्षेत्रामधील एक अग्रगण्य नाव, भोई फाउंडेशनचे सर्वेसर्वा, त्याचबरोबर राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी आणि महाराष्ट्र शासनाच्या युवा धोरण समितीच्या सदस्यपदी ज्यांची निवड झालेली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. डॉक्टर मिलिंद भोई सर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. शाल आणि सुश्रुत यांची फ्रेम या ठिकाणी दिली जाते. त्याचबरोबर ॲडव्होकेट प्रतापदादा परदेशी, प्रसिद्ध कायदेतज्ञ, यांचं स्वागत करण्याची मी विनंती करतो. डॉक्टर अमित पालीवाल यांना कृपया आपण ॲडव्होकेट प्रतापदादा परदेशी यांचं या ठिकाणी स्वागत करावं. धन्यवाद. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा आणि उपस्थित सर्व पुरस्कारार्थी, त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य आणि डॉक्टर कामठे यांच्यावरती प्रेम करणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं मंगल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. खऱ्या अर्थानं डॉक्टर आणि रुग्णांचे परस्पर संबंध अधिकाधिक घट्ट व्हावेत आणि हे आमचे डॉक्टर आणि हा आमचा पेशंट ही भावना अधिक रुजावी, फुलावी, यासाठी डॉक्टर, रुग्ण व नातेवाईक यांनी प्रयत्न करायला हवेत आणि मला वाटतंय ही सर्व मंडळी त्यासाठी निश्चितच प्रयत्न करतात. या ठिकाणी सुश्रुत अवॉर्ड यंदाचा या पुरस्काराचं 5वं वर्ष आहे, परंतु त्यामागची संकल्पना सांगण्यासाठी मी विनंती करतो. डॉक्टर युनूस सोलंकी सर ॲडवायझरी मेंबर आहेत. कृपया आपण सुश्रुत अवॉर्डबद्दल या ठिकाणी आम्हा सर्वांना माहिती द्यावी. जोरदार टाळ्या डॉक्टर युनूस सोलंकी यांच्यासाठी. नमस्कार मित्रांनो. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य आणि माझ्या समोर असलेले सर्व आजच्या पुरस्काराचे लाभार्थी, काही माझे विद्यार्थी देखील आहेत, काही प्रॅक्टिशनर आहेत, सर्वांना नमस्कार. या पुरस्कार सोहळ्यासाठी मी दरवर्षी जेव्हा जेव्हा हा पुरस्कार सोहळा होतो तेव्हा मी इथे हजर असतो, कारण ह्या पुरस्कारार्थी जे आहेत त्यांचं जे चॉईस सिलेक्शन केलं जातं त्यामध्ये मी ॲडवायझर म्हणून काम करतो आहे. हे 5वं वर्ष आहे असा हा कार्यक्रम होतो आहे आणि असे पुरस्कार आपण देतो आहे. यामध्ये बरेच नावाजलेले व्यक्ती महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या बाहेरील देखील त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. या पुरस्कार वितरणासाठी अशा प्रकारे निवड केली जाते की ते शासकीय सेवेत, अकॅडमिक इन्स्टिट्यूटमध्ये, प्रॅक्टिसमध्ये आणि सामाजिक कार्यांमध्ये काम करणारे लोक आहेत आणि प्रत्येक वयोगटातील, प्रत्येक थरामधील या लोकांचा समावेश याच्यामध्ये केला जातो, विचार केला जातो आणि त्यांना हा पुरस्कार दिला जातो. मला डॉक्टर कुणाल आणि डॉक्टर शर्मिला कामठे आणि त्यांचं मंगल फाउंडेशन याचं खरंच कौतुक वाटायचं अगोदरपासून. 5 वर्षापासून ही सुरुवात झाली तेव्हापासून, की प्रॅक्टिस, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं, जे डॉक्टर नवीन आले ते त्यांच्याकडे प्रशिक्षणासाठी येतात ते करणं, त्याद्वारे पैसा कमवणं
स्वतःचं आयुष्य समृद्ध करणं, याशिवाय याच्या पलीकडे जाऊन देखील काम करण्याची प्रवृत्ती या दोघांमध्ये मला दिसून आली आणि मला ते इतकं चांगलं वाटलं आणि मी त्यांच्याबरोबर संलग्नित झालेलो आहे. मित्रांनो, हे सगळं करण्याची गरज याच्यासाठी आहे की जे चांगलं काम करतायत त्यांना त्यांच्या चांगल्या कामाची पावती देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे त्यांना आपण काम योग्य करतोय याची चालना मिळते, पोचपावती मिळते. पण त्यांच्या पाठोपाठ जे कामाला सुरुवात करतायत, जे तरुण वर्ग आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांना देखील याची जाण होते की समाजामध्ये आपल्या चांगल्या कामाची नोंद घेणारे लोक आहेत. मला लोक बघतायत चांगलं काम करताना, ह्याची त्यांना प्रेरणा मिळते चांगलं काम करण्याची. त्यामुळे ह्या अशा पुरस्कारांचं महत्त्व माझ्या दृष्टीने अत्यंत चांगलं आहे आणि म्हणून मी याला संलग्नित आहे. लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड अत्यंत सिनियर माझे मित्र जे गुजरात आयुर्वेद विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर होते डॉक्टर मुकुल पटेल, आता सुरतमध्ये त्यांचं स्वतःचं हॉस्पिटल आणि प्रॅक्टिस आहेत. डॉक्टर बन्नीगोळ सर हे हुबळी कर्नाटकाहून आलेले आहेत, ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत. त्यांचं देखील अकॅडमिक इन्स्टिट्यूटपासून प्रॅक्टिस नर्समध्ये काम केलेलं आहे. असे सगळे हे पुरस्कार्थी इथं आज आलेले आहेत आणि याच्याबरोबर संलग्नित असण्याला मला सार्थ अभिमान वाटतो या गोष्टीचा. तुमचं कौतुक आहे डॉक्टर कुणाल आणि डॉक्टर शर्मिला. हे काम अशाच प्रकारे करत राहा आणि अशाच प्रकारे अजून चांगल्या कामांची भर टाकत राहा. धन्यवाद. या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय जालिंदर भाऊ कामठे यांचं स्वागत करण्याची विनंती करतो. डॉक्टर शर्मिला कामठे, कृपया आपण आदरणीय जालिंदर भाऊ यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. शाल आणि सुश्रुत यांची फ्रेम हे या स्वागताचं स्वरूप. धन्यवाद. यानंतर आपण या ठिकाणी पुन्हा एकदा आचार्य सुश्रुत यांचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत. मी विनंती करतो कृपया आपण या ठिकाणी व्हिडिओ प्ले करावा. क्वचित धर्म क्वचित मैत्री क्वचित अर्थ क्वचित यश कर्माभ्यासम क्वचितश्चेति चिकित्सा नास्ति निष्फला. अर्थात रोगियों की सेवा चिकित्सा से कुछ धर्म, कुछ मित्र, कुछ पैसा, कुछ यश मिलता है. चिकित्सा कभी निष्फल नहीं होती. अगर ये सब ना भी मिले तो चिकित्सक का अभ्यास तो हो ही जाता है. वेद विश्व के सबसे प्राचीन ग्रंथ हैं. वेदों को 4 भागों में बांटा गया है: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद और अथर्ववेद. वेदों में ब्रह्मांड, ज्योतिष, गणित, औषधि, भूगोल, विज्ञान, धर्म, संगीत, कला आदि अनेक विषयों का ज्ञान है. आयुर्वेद यह अथर्ववेद का उपवेद है. आयुर्वेद में रोग, कीटाणु, औषधियों, चिकित्सक और चिकित्सा का अद्भुत ज्ञान है. हेरोडोट्स ने बताया है कि भारतीय चिकित्सा पद्धति बहुत विशिष्ट है. प्रत्येक अवयव के लिए विशेषज्ञ हैं और वह केवल एक ही बीमारी का इलाज करते हैं. आयुर्वेद में एक लक्ष्य श्लोक का उल्लेख है, अग्निवेश आदि. आचार्य ने इसको अष्टांग आयुर्वेद, शल्य चिकित्सा, काय चिकित्सा, बाल चिकित्सा, गृह चिकित्सा, ऊर्ध्वंग चिकित्सा, विष चिकित्सा, रसायन चिकित्सा, वाजीकरण चिकित्सा में विभक्त किया है. विश्वामित्र के पुत्र सुश्रुत एक महान शल्य चिकित्सक थे. शल्य चिकित्सा के जनक आचार्य सुश्रुत, इन्होंने शल्य प्रधान आयुर्वेद तंत्र सुश्रुत संहिता का निर्माण किया है. आचार्य सुश्रुत यह पहले प्लास्टिक सर्जन थे. इन्होंने भारतीय औषधि को एक नई ऊंचाई पर पहुंचाया है. महर्षि सुश्रुत का जन्म ईसवी सन पूर्व 7वीं शताब्दी में यानी वैदिक काल में माना जाता है. इनके शुरुआती जीवन के बारे में कुछ विशिष्ट जानकारी प्राप्त नहीं है, परंतु इतना पता चलता है कि ये काशी यानी आज के जमाने के वाराणसी के विभाग में गंगा किनारे अपनी चिकित्सा अभ्यास किया करते थे. उस काल में इंटेलेक्चुअल यानी ज्ञानी पुरुष को साधु या ऋषि कहा जाता था. आचार्य सुश्रुत ऐसे ही महान ज्ञानी पुरुष थे जिन्हें महर्षि कहा जाता था. महर्षि सुश्रुत को शल्य चिकित्सा का ज्ञान काशी के राजा दिवोदास से प्राप्त किया था. कहा जाता है कि दिवोदास को यह ज्ञान देवताओं के वैद्य भगवान धन्वंतरी ने दिया था. इस तरह आचार्य सुश्रुत एक वैद्य बने और युद्ध में घायल सैनिकों का इलाज करने लगे. युद्ध में अक्सर सैनिकों के शरीर के अंग टूट जाते थे. इन्हीं घायल सैनिकों की हालत देखकर आचार्य सुश्रुत को सर्जरी की प्रेरणा मिली. महर्षि सुश्रुत ने
अपने कर्म से अपने नाम को पूरी तरह से सार्थक किया था, इसलिए वह एक प्रसिद्ध शल्यतज्ञ थे। उन्होंने लगभग 300 से ज्यादा नई सर्जरी की तकनीक का आविष्कार किया। आचार्य सुश्रुत की स्पेशलिटी राइनोप्लास्टी यानी नाक की प्लास्टिक सर्जरी थी। वो कई सारी शल्य प्रक्रिया किया करते थे, इसीलिए उन्हें शल्य के जनक भी कहा जाता है। राइनोप्लास्टी के अलावा घावों को सिलने, तरल पदार्थ निसरण करना, गुर्दे की पत्थरी निकालने और प्लास्टिक सर्जरी, मोतियाबिंदु, सिजरियन, क्षार कर्म, क्षार सूत्र जैसे शल्य प्रक्रिया करने के लिए 121 से अधिक विभिन्न स्टील उपकरणों का आविष्कार किया था, जिसका आज भी इस्तेमाल होता है, जैसे कि स्कालपेल, नीडल्स, प्रोक्टोस्कोप आदि। उनकी ख्याति सुनकर दूर दूर से विद्यार्थी उनसे शिक्षा लेने भी आया करते थे। अनुशासन की तौर पर सर्जरी की शिक्षा प्राप्त करने से पहले इनको करीबन 6 साल का अभ्यास करना पड़ता था, जिसकी शुरुआत शपथ ग्रहण विधि के साथ होती थी। जिस प्रकार आज सभी डॉक्टर अपनी प्रैक्टिस करने से पहले हिपोक्रेटिक की ओथ लेते हैं, इन विद्यार्थी को इंसिजन जैसे कर्म का अंदाजा आने के लिए और पूरी तरह से तैयार होने के लिए उनको वनस्पति और प्राणी के शरीर पर सर्जरी का अभ्यास करते थे। शरीर रचना की अभ्यास के लिए शरीर विच्छेदन किया करते थे। सर्जरी के दौरान एनेस्थेसिया के लिए मद्य का प्रयोग रुग्ण पर किया करते थे। इस वजह से रुग्ण को शल्य प्रक्रिया के दौरान कुछ महसूस नहीं होता था और वह शल्य प्रक्रिया के लिए मान जाता। आचार्य सुश्रुत द्वारा लिखित सुश्रुत संहिता में शल्य प्रक्रिया के अलावा 1120 तरह की बीमारियां, उनका इलाज, विविध प्रकार के घाव यानी के व्रण, उनका निदान उपचार, फ्रेक्चर यानी कि अस्थि भंग, उनके प्रकार और के उपचार का विवरण मिलता है। इसके साथ ही शस्त्र क्रिया करने वाले वैद्य के योग्य गुण तथा परिचारिका कैसी होनी चाहिए, रुग्ण कैसा होना चाहिए, औषधि कैसी होनी चाहिए, इन सभी चीजों का विश्लेषण किया है। योग्य वैद्य हमेशा संतुलित, सतर्क, विनम्र, शांत स्वभाव के साथ चौकन्ना भी होना चाहिए। आचार्य सुश्रुत ने रक्त मोक्षण चिकित्सा के बारे में बताया है। जिस प्रकार काय चिकित्सक ने बस्ती चिकित्सा को संपूर्ण चिकित्सा का आधा भाग माना है, उसी प्रकार आचार्य सुश्रुत ने रक्त मोक्षण चिकित्सा को शल्य चिकित्सा का आधा भाग माना है। आचार्य सुश्रुत ने मर्म जैसे विषय पर बहुत ही गाढ़ा अभ्यास किया है। जिस प्रकार वृक्ष की शाखा कट जाने पर वृक्ष सूखता नहीं और मूल कट जाने पर वृक्ष सूख जाता है, उसी प्रकार मर्म पर आघात होने से विकलांगता तथा मृत्यु भी हो सकती है, ऐसा कहा है। अग्निकर्म जैसी चिकित्सा करने के बाद में रुग्ण का दर्द किस प्रकार कम होता है, यह आज भी समझना बहुत ही कठिन है। सुश्रुत संहिता में 8 प्रकार के शल्य कर्म बताए गए हैं: छेदन, एक्सिजन, भेदन, इंसिजन, लेखन, स्कार्पिंग, वेधन, पंक्चरिंग, एशन, प्रोबिंग, आहरण, एक्सट्रनक्शन, विसरावण, ड्रेनेज, सिवान, सुचरिंग का बहुत अच्छे से विश्लेषण किया है। आचार्य सुश्रुत द्वारा बताए गए सुचारिंग मटेरियल यानी कि सीवन द्रव्य का आज भी प्रयोग होता है। आचार्य सुश्रुत ने क्षार कर्म जैसी अप्रतिम चिकित्सा पद्धति का उल्लेख किया है। यह चिकित्सा पद्धति अनुशस्त्र से अधिक प्रधान मानी गई है, क्योंकि यह छेदन, भेदन और लेखन इन शस्त्र कर्म के जैसे कार्य करती है और क्षार द्रव्य त्रिदोष नाशक होने के वजह से श्रेष्ठ है। शल्य प्रक्रिया का मूलाधार जैसे योजना, प्रवीणता, रक्त स्तंभन को भी काफी बारकाई से लिखा है। आचार्य सुश्रुत में मासानुमासिक गर्भ का विकास किस प्रकार होता है, उसका बहुत ही गहन विश्लेषण किया है। गर्भ का कौन से मास में कौन सा अंग विकसित होता है और उसके लिए माता ने किस प्रकार आहार विहार लेना चाहिए, इसका बहुत अच्छे से विवरण किया है। इस तरह सुश्रुत संहिता लगभग सभी पहलू को दर्शाती है और आने वाले समय के लिए महर्षि सुश्रुत को विरासत बना देती है। सुश्रुत संहिता को भारत भूमि के बाहर 8वीं शताब्दी में केनलिफ मंसूर द्वारा सुश्रुत संहिता का भाषांतर अरबी भाषा में हुआ। उन्होंने इस किताब का नाम किताब शाह सूनल या किताब सुश्रुत हिंदी दिया और इस तरह सुश्रुत संहिता का ज्ञान अरब देश तक पहुंचा और इस प्रकार महर्षि सुश्रुत को अंतर्राष्ट्रीय स्थल पर पहचान मिली। महर्षि सुश्रुत के काल को यानी कि ईसवी सन पूर्व 7वीं शताब्दी को आज गोल्डन एज ऑफ सर्जरी के नाम से जाना जाता है। 2018 में ऑस्ट्रेलिया में रॉयल ऑस्ट्रेलियन कॉलेज ऑफ सर्जन्स ने महर्षि सुश्रुत
की एक मूर्ति बनवाई है। महर्षि सुश्रुत के मेडिकल साइंस में दिए गए कंट्रीब्यूशन से प्रभावित होकर अमेरिकन सर्जन डॉक्टर अलेन विपेल ने कहा है कि ऑल इन ऑल सुश्रुत मस्ट बी कंसिडर्ड द ग्रेटेस्ट सर्जन ऑफ द प्री मेडिवल पीरियड। भारत के इस महान शल्यतज्ञ के योगदान से आयुर्वेद को समृद्ध करके भारतीय चिकित्सा ज्ञान को उस मकाम पर पहुंचाया है ना जहां तक उस समय की दुनिया का कोई भी देश नहीं पहुंच पाया था। आज भी ऐसे बहुत से मेडिकल प्रोसीजर हैं जिन्हें हम मॉडर्न मानते हैं, लेकिन महर्षि सुश्रुत ने इन्हें हजारों साल पहले अपने ग्रंथ सुश्रुत संहिता में लिखा है। ऐसे महान शल्यतज्ञ भारत भूमि में जन्मे, यह हमारे लिए बहुत बड़े गर्व की बात है। इस बात का हमें बहुत अभिमान है कि उन्होंने गुरु शिष्य परंपरा अंतर्गत उनका ज्ञान, उनकी विरासत हम तक पहुंचाई है और हमें इस काबिल बनाया है कि हम आगे जाकर रुग्ण की सेवा कर सकें। ऐसे महान शल्यतज्ञ को हमारा शत शत नमन। अत्यंत सुंदर माहिती आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचली असेल। खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की आपल्या भारत भूमीने जगाला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी म्हणजे आयुर्वेद। आयुर्वेद म्हणजे आयुष्याचे शास्त्र, शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल राखून निरोगी जीवन जगण्याची ही प्राचीन भारतीय वैद्यक कला आहे। या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतो डॉक्टर कुणाल कामटे सर, कृपया आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। धन्यवाद आशिषजी। सर्वप्रथम उपस्थित सर्व आपले मान्यवर, आपले पुरस्कारार्थी, आपली सर्व टीम आणि आमच्या गावचे मंडळी, सर्वांचे स्वागत। मंगल मेडिकल फाउंडेशन ही संस्था माझ्या आईच्या नावाने, आई इथे आहे, 2007 साली चालू केली। सामाजिक उपक्रमांची सवय लावणारे आमचे डॉक्टर मिलिंद भोई सर इथं आहेत। आमचे मेंटॉर कर्नल संभाजी पाटील सर आज तब्येतीमुळे नाही येऊ शकले। तसेच आमचा पीपी ग्रुप यांच्या माध्यमातनं त्याचवेळी ज्या सवयी लागल्या त्या आजही कुठेतरी त्याच डायरेक्शननी या सुश्रुत अवॉर्डची सुरुवात झाली असं म्हणायला आपल्याला काही हरकत नाही आहे। आजपर्यंतचा प्रवास जर पाहिला तर 2007 पासनं माझे टीचर पण इथं आहेत, साळुंके सर आहेत, दीक्षित सर आहेत, महाजन मॅडम आहेत, जे मला प्रायमरीला शिकवायला होते। हा योग खूप चांगला, माझे आई वडील आहेत, माझी सर्व गावातली मंडळी आहेत। खूप चांगला योग आहे की हे शेअर करण्यासाठी की हा जो काही प्रवास आहे 2007 पासूनचा, सुरुवातीला प्रकृती आयुर्वेद या नावाने पंचकर्म सेंटर चालू केलं होतं। 2010 साली मी पूर्णपणे डायव्हर्ट झालो। त्याचं एकमेव श्रेय जातं मुकुल पटेल सरांना आणि ते आज भाग्य असं आहे की सर आज जीवनगौरव पुरस्कार स्वीकारण्यासाठी गुजरातवरनं इथं आलेत। सरांना सहज मी आणि शर्मिला आम्ही 2010ला सरांकडे गेलो। सरांना म्हटलं सर क्षारसूत्र शिकायचं आहे। अक्षरशः आम्ही ट्रॅव्हलमधनं उतरून फ्रेश न होता गेलो होतो सरांकडे। सर म्हटले चल आजा। दोघंही आम्ही गेलो ओटीमध्ये। म्हणजे हे मेडिकल फील्डमधल्या लोकांना माहिती आहे हे इतकं इझी नाही। आम्ही बॅगा आमच्या खांद्यावरती होत्या। सर म्हटले आ जाओ, बॅगा ठेवल्या, आतमध्ये गेलो, सरांनी ओटीमध्ये बसवलं आणि म्हटले चल देख ऐसा रहता है क्षारसूत्र। की हा जो काही उत्साह आणि हा जो कॉन्फिडन्स सरांनी दिला, त्यानंतर मग ठरवलं की आपण एकच आजार घ्यायचा आणि फक्त त्याच्याकडेच कॉन्सन्ट्रेट करायचं आणि ते काम पुढे मी चालू ठेवलं। आजचा जो दिवस आहे 20 नोव्हेंबर हा प्रोक्टॉलॉजिस्टसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो, कारण की आज जागतिक पाईल्स डे आहे, म्हणजे जागतिक मूळव्याध दिन म्हणून सेलिब्रेशन केलं जातं। आता याचं सेलिब्रेशन का करावं? आपण चॉकलेट डे करतो, सारी डे करतो, अनेक डेज केले जातात। तर याच्या पाठीमागे एक स्टोरी पण आहे, एक शॉर्टमध्येच फक्त सांगतो। अनेक मान्यवरांना, इवन नेपोलियनसारख्या राजाला देखील पाईल्स झाला होता आणि त्याला एका युद्धामधनं, ब्रिटनच्या युद्धामधनं त्याला परत यावं लागलं। ऑलिम्पिकच्या अनेक लोकांना त्यांच्या फायनल मॅचपासनं मुकावं लागलं। US चे प्रेसिडेंट आहेत किंवा काय की त्यांना अनेक मीटिंगला जाता नाही आलं, अटेंड नाही करता आल्या, त्याच्यामध्ये त्यांच्या देशांचं खूप मोठं नुकसान झालं। या अशा काही इन्सिडन्स ज्या काही झाल्या
त्यामुळं सर्जन लोकांनी हा डिसिजन घेतला की याला कुठंतरी जनजागृती होणं खूप आवश्यकता आहे. लोकांमध्ये जे भीती आहे, जी लज्जा आहे, ती दूर करणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी कुठंतरी लेबलिंग असावं. म्हणून 20 नोव्हेंबर त्याच्या पाठीमागे आमचे डॉक्टर मेंटॉर डॉक्टर लड्डा सरांचाही खूप मोठा हात आहे, अशोक लड्डा सर, की त्यांचं योगदान खूप मोठं आहे याच्यामध्ये, की त्यांनीही पुढाकार घेतला. ही वॉज दी इन दॅट ॲडवायझरी मेंबर. आणि त्यानंतर हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी आत्तापर्यंत आपण 26 जानेवारीला सुश्रुत अवॉर्ड करत होतो, परंतु खूप साऱ्या टेक्निकल अडचणी येतात. प्रत्येकाला 26 जानेवारीला जमत नाही, गव्हर्मेंट हॉलिडे असते, त्यानंतर सुट्ट्यांचे दिवस असतात, म्हणून हा दिवस साजरा केला. यामध्ये फक्त सुश्रुतांचंच काम हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने होतं. जसं सोलंकी सरांनी सांगितलं की सुश्रुत अवॉर्ड हा चांगलं काम करणारे, चांगली प्रॅक्टिस करणारे, चांगले ॲकॅडेमिशियन, चांगले ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, चांगले रिसर्च वर्कर आणि सुश्रुतांच्या पैलूंना वेगवेगळ्या पद्धतीने वळण लावणारे हे जे काही मान्यवर आहेत, की काही ठिकाणी ते झोतात असतात, काही ठिकाणी झोतात नसतात, तर अशा लोकांना आपण सन्मान करूयात की ज्याच्यामुळं जी तरुण मुलं आहेत, तरुण प्रॅक्टिशनर आहेत, की त्यांना जो एक उत्साह निर्माण होईल आणि असंही आपण करू शकतो, यापेक्षा वेगळं करू शकतो, हा याच्या पाठीमागचा उद्देश. आणि म्हणून तो यावेळेस मग आपण 20 नोव्हेंबरला आपण साजरा करण्याचे ठरवले. खरोखरच खूप छान वाटतं की आत्तापर्यंत 4 वर्षामध्ये आपण अनेक मान्यवरांना हा सुश्रुत अवॉर्ड हा पुरस्कार दिला. सगळ्यांनी तो स्वीकारलाही. डॉक्टर गजानन धावडे सर इथे उपस्थित आहेत. लास्ट इयर सर सुश्रुत रत्न अवॉर्डला होते, त्यांना पुरस्कार दिला गेला होता. कोठिया सर असतील, डॉक्टर महेश संघवी सर असतील, डॉक्टर सिजोरिया सर असतील, इवन डॉक्टर वासने सर असतील, डॉक्टर आलोक गुप्ता सर, डॉक्टर व्यंकट, डॉक्टर अश्विन बरोद, त्यांचं पण सर अग्निकर्ममध्ये मोठं काम आहे, ते तुम्हाला भेटून गेलेले आहेत. तर अशा अनेक लोकांना आपण पुरस्कार दिलेत. सुश्रुत अवॉर्डमध्ये संकल्पना ही की सुश्रुतांनी जे काही लिहून ठेवलं आहे, जे काही केलं आहे, आज हे छोटे सगळे सुश्रुतच आहेत. त्यांच्या माध्यमातून एक छोटा कुठंतरी अंश आला आहे आणि तो ह्या वैद्यांच्या मार्फत, डॉक्टरांच्या मार्फत रुग्णसेवेचा हातभार ते चालवत आहेत. जसे उमेश सर आहेत, उमेश सर पूर्वी प्रॅक्टिसमध्ये होते, परंतु ते आता डॉक्टरांना ज्या गोष्टी लागतात, ज्या गोष्टींची गरज आहे, त्या गोष्टींना एक डायरेक्शन देण्याचं काम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला आणि वरच्या लेवलला आयुष डिपार्टमेंटमधनं सर करतायत. आणि ही खूप मानाची गोष्ट आहे की सर तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून डॉक्टरांच्या ज्या रिक्वायरमेंट असतात, डॉक्टरांच्या ज्या गरजा असतात इथिकली, त्या पूर्ण होण्यासाठी ही निश्चित मदत होत असते. डॉक्टर चंद्रकांत देशमुख सरांचं नाव तुम्ही अग्निकर्म, विद्धकर्म टाका, सर छोटेसे दिसतील पण हजारो लोक समोर दिसतील. म्हणजे इतकी सरांची ख्याती आहे की महाराष्ट्रामध्ये सरांचं वय लहान आहे, परंतु सरांचं विद्धकर्म म्हणजे आय हॅव सीन की रात्री 9:30 वाजता सरांची पुण्यातली OPD चालू होते आणि सरांचं विद्धकर्म चालू होतं. गाडीतनं दरवाजा उघडला की पहिला पेशंट असतो व्हीलचेअरवरचा. सर मी पाहिलं आहे 2 वेळा येऊन. पहिला पेशंट असतो व्हीलचेअरवरचा. सरांचे स्टुडंट त्यांना निडल्स देत असतात, सर निडल्स घेतात, दुसऱ्या स्टुडंटला टाकतात. जिन्यातनंही पेशंट बसलेले असतात. सर पेशंट करत प्रायोरिटी जे पॅरालाइज्ड आहेत, ज्यांना न्यूरोलॉजीचे प्रॉब्लेम आहे, न्यूरोलॉजिकल, त्यांना प्रायोरिटी देताना दिसतात. आणि ते सगळे खाली असतात, पार्किंगमध्ये असतात. सर पार्किंगला एंट्रीच तिथनं करतात, हेल्दी पेशंट नंतर, पण जे पॅरालाइज्ड आहेत किंवा काय म्हणजे असं. आणि रात्री 11:30-12पर्यंत ही प्रॅक्टिस चालते. सकाळी 7 वाजता प्रॅक्टिस चालू होते, 11:30-12 वाजता थांबते. आणि हा माणूस पेशंट बघताच रोल करून चपाती खातो. मी पाहिलं आहे, ऐकलं आहे सगळं. मॅडमला कदाचित राग येईल, परंतु मॅडम मी हे पाहिलं आहे. ठीक आहे. असे आपल्याकडे पाटील सर आहेत. लोखंडे सरांनी चिखलीमध्ये, बुलढाण्यामध्ये तुम्ही पाईल्सला एक नाव विचारा, फक्त गोपाळ लोखंडेंचंच नाव घेतलं जातं. गेली 25 वर्षापासून खूप छान काम करतायत ते. आणि ज्या कॉम्प्लिकेटेड केसेस त्या भागामध्ये होत नाहीत,
त्या केसेस त्या आज पण खूप छान पद्धतीने केल्या जातात. सुनील आंबोरे सर की ज्यांनी बावधानसारख्या पुण्यामध्येच खूप चांगल्या ॲक्टिव्हिटी केल्यात. कैरोलाही आत्ता त्यांचं खूप छान प्रेझेंटेशन झालं. असे अनेक मान्यवर आपल्याकडे आहेत. मुकुट पटेल सरांविषयी मी सांगितलंच. त्यानंतर आपले गाडे सर जे आहेत, गाडे सरांचं ENTमध्ये खूप चांगलं काम आहे. गेली सर ऑप्थॅल्मध्ये खूप चांगलं काम आहे. एक सिनियर नेत्रतज्ञ म्हणून सरांचं अनेक वर्ष फक्त आम्ही नाव ऐकतो आहे. भोई सरांमुळे त्यांना इथं पाहण्याची संधी मिळाली. आणि सरांचं मनसरला खूप मोठं हॉस्पिटल आहे. सरांचं सोशल कामही खूप चालू असतं. आणि सर कधी कोणत्या पेशंटला नाही म्हणत नाही. डोळ्यांच्या ऑपरेशनसाठी आत्ता करायचं हा चला करू, थोड्या वेळाने करायचं हा करू, माझी जेवणाची वेळ किंवा काय डझंट मॅटर कधी विचारत नाहीत. पूजा कोहली मॅडम ज्या आहेत त्या दिल्लीहून आहेत आणि मॅडमचं ॲकॅडेमिक काम खूप चांगलं आहे. रिसर्च ओरिएंटेड काम आणि ॲकॅडेमिक काम. त्याचबरोबर प्रॅक्टिशनरला, एखाद्या वैद्याला चांगलं काय देता येईल, डॉक्टरांना चांगलं काय देता येईल, जे बेस्ट आहे ते कसं प्रोव्हाइड करता येईल, त्याची काळजी त्या खूप चांगल्या पद्धतीने घेतात. आणि मॅडमचं रिसर्च ओरिएंटेड काम खूप खूप चांगलं आहे. याचबरोबर आमच्या गावातील की जी तरुण मुलं डॉक्टर झालेली आहेत, जसं आमचे मासाळ सर आहेत, डॉक्टर मासाळ. आता आमची एक ती आलेली नाही आज, तिला आली आहे का नाही ना, हां, परंतु ताई आलेली आहे आमची आणि दाजी पण आलेले आहेत. तर त्याचबरोबर लिंभोरे आलेले आहेत की आपल्या गावातल्या लोकांना माहिती आहे की लिंभोरे पेट्रोल पंप जे आहे तो त्यांचा. ती ताई आता साने गुरुजीला गायनॅक करते आहे. तिचं BMS कंप्लीट झालेलं आहे आणि आता ती शेवटच्या वर्षाला आहे. त्याचबरोबर एक आपला म्हणजे जसं आपल्या गावामध्ये रुपेश कांबळे माहिती नव्हता, तसा येवलेवाडीमध्ये आपला वेलकर टेलर सर्वांना माहिती आहेत. पण त्यांचा मुलगा डॉक्टर आहे आणि तो प्रॅक्टिस करतो आहे हे अनेक लोकांना माहिती नाही आहे. तर त्यामुळं वेलकर, विश्वजित वेलकर, त्याचे आईवडील आज आलेले आहेत, तो मुंबईला असल्यामुळे. तर असे आपल्या भागातले आणि आपल्या भागाला प्राऊड असणारे डॉक्टरांचाही सन्मान इथं आपण या निमित्ताने करीत आहोत. खरोखरच खूप छान वाटतं की आपल्या लोकांचा सन्मान करून त्यांना एक व्यासपीठ देऊन की त्यांचा उत्साह वाढवणे आणि त्यांच्यावरची जबाबदारी वाढवणे यासाठी हा सुश्रुत अवॉर्ड किंवा हा सन्मान सोहळा हा करीत असतो. पाईल्सविषयी जास्त मी काही सांगणार नाही, परंतु आपल्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी क्वॅक्स आहेत. म्हणजे अघोरी चिकित्सा करणारे लोक बंगाली असतील, बिहारी असतील, खूप सारे आहेत. प्रत्येक पेठेमध्ये आहेत, प्रत्येक गावामध्ये आहेत. तो कुठंतरी एक ब्रेकअप लागला पाहिजे. त्यासाठी आपणच आपल्याकडनं चांगले लोक तयार केले पाहिजेत. या उद्देशाने आपण ऑलरेडी गेले आत्तापर्यंत 35 डॉक्टरांना तयार केलेलं आहे. सर यावर्षीपासनं आपलं ॲफिलिएशन जे आहे MUHS बरोबर झालेलं आहे, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस. आणि आपल्याकडं आपण फेलोशिप कोर्सेस आपल्याकडे युनिव्हर्सिटीनी परमिशन दिलेलं आहे. सांगायला अभिमान वाटतो की हे पहिलं प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असेल की MUHS म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटीनी पहिले सँक्शन दिलेलं आहे की प्रायव्हेट हॉस्पिटलला फेलोशिप करण्यासाठी. बाकी जे सगळे कॉलेजेस आहेत सगळीकडं कॉलेजेसमध्ये चालूच आहे. आणि यावर्षी 10ची बॅचची परमिशन आपल्याला मिळालेली आहे. याचबरोबर पाईल्स म्हणजे प्रोक्टॉलॉजी प्रॅक्टिस करीत असताना की प्रत्येकजण खूप लिमिटेड प्रॅक्टिस करू शकतो. प्रत्येकाची औषधं नसतात. प्रत्येकाला हे वाटत असतं की माझं औषध असावं आणि माझं औषधं मी पेशंटला द्यावीत, परंतु त्याला काही रूल्स रेग्युलेशन असतात, FDA अप्रूव्हल असतात आणि अनेक गोष्टी त्याला लागत असतात. स्टार्ट फ्रॉम अप्रूव्हल, मार्केटिंग वगैरे वगैरे, क्वालिटी प्रोडक्ट. एक सहज आमच्या 20 जणांच्या ग्रुपमध्ये मी तो विचार मांडला. ॲक्च्युली हे सांगण्याचं इथं हे व्यासपीठ नाही, परंतु सांगावं असं वाटलं म्हणून फक्त सांगतो की कारण की प्रॅक्टिस करणारे खूप जण आहेत. सहज एक विचार मांडला
मी BHUच्या कॉन्फरन्सला म्हणजे काशीच्या कॉन्फरन्सला होतो त्यावेळेस, आत्ता गेल्या महिन्यामध्ये. सर बी ते मुकुल पटेल सर, सोलंकी सर, सब ते तुम्ही पण होते सर. तर त्यावेळेस सहज विचार मांडला की आपण आपलं मेडिसिन काढावं. ऑलरेडी आपण आपले मेडिसिन्स 10-15 मेडिसिन्स आपले आहेत, परंतु आपल्या नावाने असावं, आपण त्याच्यामध्ये पार्टनरशिप असावी आणि आपलं प्रोडक्ट असावं. यामुळं एक 11 जणांनी लगेच तयारी दाखवली, 11 आपल्या प्रोक्टॉलॉजी डॉक्टरांनी. आणि PF क्युअर नावाचे औषध जे आहे ते फायनल नाव केलं आणि 11 प्रोक्टॉलॉजिस्ट एकत्र येऊन असं आपण औषध पुढच्या महिन्यामध्ये लॉन्च करत आहोत. त्याच्यामध्ये उद्देश हा की पेशंटला लवकर बरं वाटावं. कुठेही मार्केटिंगचा खर्च नाही आहे, कुठेही सेल्सचा खर्च नाही आहे, फक्त डॉक्टर, मॅन्युफॅक्चरिंग आणि डॉक्टर. त्यामुळं तो कॉस्ट इफेक्टिव्ह पण मेडिसिन राहणार आहे. या उद्देशाने आम्ही ती एक कंपनी स्थापन करून त्याचं प्रॉडक्ट आता पुढच्या महिन्यामध्ये येऊन जाईल. आणि उद्देश हा आहे की आपण जसं मॉडर्न लोक बरेच विचार करतात, ग्रुप तयार करतात अँड दे डू मेडिसिन सेल्फ मॅन्युफॅक्चरिंग, सेम वाईज वी आर ट्राईंग टू डू. विचार असा आहे की 100 लोक एकत्र येतील अँड वी विल हॅव गुड प्रॉडक्ट चेन. मी जास्त आता वेळ घेत नाही कारण की ऑलरेडी सर्वांना लेट झालेलं आहे आणि काहींचे फ्लाईट पण आहे, ट्रेन पण आहेत. आपण सर्वजण इथं आलात, पुरस्काराला मान देऊन सर्वांनी हा मान स्वीकारलात आणि सगळे सर, काहीजणं काल आलेत, काहीजण आज आलेत, पण आज सर्वजण वेळेत आलेत. त्यांचं मी पुनश्च एकदा आभार मानतो. आणि आशिष जराड सरांकडं माईक सोपवतो. धन्यवाद सर. डॉक्टर साहेब, आपण सांगितलं की गुरु तुम्हाला चांगले भेटले. मला वाटलं गुरु चांगले भेटणं हे नक्कीच आपलं भाग्य आपण समजतो, परंतु चांगला शिष्य मिळणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. मला वाटतं गुरु आणि या शिष्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. या ठिकाणी आपण पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. सर्वप्रथम आयुर्वेद आयकॉन या पुरस्काराचं स्वरूप आहे शाल, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह आणि सुश्रुत मूर्ती. मी या ठिकाणी माहिती सांगतो. सर्वप्रथम डॉक्टर पूजा कोहली, प्रख्यात आयुर्वेद चिकित्सक व उद्योजिका, MD काय चिकित्सा, MUHS नाशिक, संस्थापिका व संचालिका आयुर्विंग्स हेल्थटेक प्रायव्हेट लिमिटेड, आयुर्वेद आधुनिक तंत्रज्ञान यास विशेष योगदान, प्राचीन आयुर्वेदासाठी प्रशिक्षण व डिजिटल उपक्रम, त्याचबरोबर त्यांचे डिजिटल हेल्थ यामध्येही उत्तम कामगिरी आहे. माजी उपाध्यक्ष हेमस्ट्रीट मेडिकेअर प्रायव्हेट लिमिटेड, नास्य राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय आयुर्वेद मंचावर सक्रिय वक्ता. जोरदार टाळ्यांनी आपण यांना सन्मानित करूया. डॉक्टर पूजा डॉक्टर सचिन गाडे, गाडे आय हॉस्पिटल मंचर याचे CEO व नेत्रचिकित्सेमध्ये 28 वर्षांचा अनुभव. पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान सोबत 27 वर्षे, सामुदायिक नेत्रसेवा. 2013 मध्ये इथिओपिया रोटरी मिशनमध्ये 8 दिवसांमध्ये 550 मोतीबिंदू शस्त्रक्रिया. अनेक NGO सोबत सामाजिक कार्य. रोटरी क्लब ऑफ मंचरचे माजी अध्यक्ष. राज्य व राष्ट्रीय TAS परिषदांमध्ये अनेक सादरीकरण. त्याचबरोबर सिनर्जी 2024 नाशिक येथे बेस्ट आय सर्जन अवॉर्ड इन TAS फॅमिली प्राप्त. जोरदार
प्रॉक्टॉलॉजी पुरस्काराचं स्वरूप आहे शाल, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह आणि सुश्रुत मूर्ती. डॉक्टर सुनील अंभोरे, प्रॉक्टॉलॉजिस्ट व मानवतावादी चिकित्सक, बावधन मेडिकल सेंटरमध्ये प्रॅक्टिस, BAMS DMM आयुर्वेद कॉलेज यवतमाळ. लेझर प्रॉक्टॉलॉजी व ट्रान्सएनल रिसर्च रेक्टो प्रॅक्टिस विशेष तज्ज्ञ. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील 10 पेक्षा अधिक परिषदांमध्ये आमंत्रित प्राध्यापक म्हणून भूमिका बजावलेली आहे. त्याचबरोबर कोविड काळामध्ये स्वतःच्या रुग्णालयात 15 बेड ऑक्सिजन व आपत्कालीन केंद्र सुरू करून उल्लेखनीय योगदान. जोरदार टाळ्या डॉक्टर सुनील अंभोरे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी वर्क इन प्रॉक्टॉलॉजी या पुरस्कारांना आपण त्यांना सन्मानित करतोय. यानंतर पुढचे पुरस्कारार्थी डॉक्टर गोपाल लोखंडे, अमरावती विद्यापीठ व पदव्युत्तर शिक्षण हे RGUHS बेंगलोर येथून. यशोदीप पाईल्स हॉस्पिटल चिखली याचे चीफ डायरेक्टर. त्याचबरोबर RF व रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा यामध्ये दीर्घकालीन वापर. गुजरात आणि बेंगलोर येथे विशेष प्रशिक्षण. KR आयुर्वेद प्रॉक्टॉलॉजी असोसिएशन या ठिकाणी 2017 डेमो आणि पेपर प्रेझेंटेशन. 100 पेक्षा अधिक डॉक्टरांना क्षारसूत्र व प्रॉक्टॉलॉजीचे प्रशिक्षण. 2017-2019 चिखली मेडिकल असोसिएशनचे सचिव. जोरदार टाळ्या डॉक्टर गोपाल लोखंडे. यानंतर आपण सुश्रुत रत्न पुरस्कार देतोय. पुरस्काराचं स्वरूप आहे शाल, प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह आणि सुश्रुत मूर्ती. डॉक्टर चंद्रकुमार देशमुख, शैक्षणिक यश, BAMS DYND मध्ये सुवर्ण पदक प्राप्त, तसेच बालरोग शास्त्रात उच्च शिक्षण फेलोशिप पूर्ण. त्याचबरोबर जागतिक गौरव, विद्याकर्मा या क्षेत्रामध्ये वर्ल्ड रेकॉर्ड धारक म्हणून जागतिक स्तरावर देशाचं नाव उंचावलेलं आहे. समाजकार्य आपण त्यांचं पाहू शकतो. श्री विश्वमूर्ती आयुर्वेद चिकित्सालय आणि पहिले विद्याकर्मा व अग्निकर्मा संशोधन केंद्र चिंचवड या संस्थाची स्थापना करून रुग्णसेवेचा व संशोधनाचा वसा घेतला आहे. डॉक्टर चंद्रकुमार देशमुख यांना सुश्रुत रत्न पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. पंधरा वर्षांहून अधिक काळ रुग्णसेवा, देश विदेशामध्ये 320हून अधिक कार्यशाळा घेऊन 5000 पेक्षा अधिक डॉक्टरांना त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. यानंतर डॉक्टर प्रवीण पाटील, आर्यनला आयुर्वेद मेडिकल कॉलेज सातारा, सल्लागार, आयुर्वेदिक प्रॉक्टॉलॉजिस्ट आणि वैद्यकीय संचालक, अश्विनी हॉस्पिटल माळशिरस. लेझर व क्षार सूत्र तंत्रज्ञानाच्या एकत्रित प्रगत शस्त्रक्रियेत विशेष प्रावीण्य. 18,000हून अधिक प्रॉक्टॉलॉजी शस्त्रक्रिया आणि जटिल फिस्टुला इन एनो उपचारातील तज्ञता. आंतरराष्ट्रीय प्रस्तुतकर्ता USA व रशिया. डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या डॉक्टर श्रीनिवास बन्नीगोल, मुख्य प्रशासकीय अधिकारी, संजीवनी आयुर्वेद महाविद्यालय हुबळी. पदवी व पदव्युत्तर शिक्षण MAMS MD शल्यतंत्र. 1986 पासून शिक्षक, शल्यतंत्र विभागाचे प्राध्यापक, विभाग प्रमुख. त्याचबरोबर 40 पेक्षा अधिक संशोधन प्रबंध, 200 पेक्षा अधिक वैद्यकीय शिबिरे आणि 28,000हून अधिक रुग्णांवर उपचार केलेला आहे. 18 रेडिओ भाषणं आणि अनेक TV व्याख्यानं. जोरदार टाळ्या डॉक्टर श्रीनिवास बननिगोल यांच्यासाठी सुश्रुत रत्न पुरस्कार आपण देतोय. कोणवा भूषण पुरस्कार आपण देतोय डॉक्टर वृषाली मासाळ. त्यांचे पालक आहेत का? आई वडिलांना विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी यावं. मामांनाही विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी हा सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. डॉक्टर वृषाली मासाळ कोंढव्याचं भूषण आहे. खरंच कोंढव्याकरांना निश्चितच अभिमान आहे. डॉक्टर वृषाली मासाळ
यांना आपण कोंडवा भूषण पुरस्कार देतोय. पुरस्काराचं स्वरूप शाल आणि सन्मान चिन्ह. आई या पुढे आपण. आई वडिलांसाठी देखील जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. खऱ्या अर्थानं निश्चितच त्यांना अभिमान आहे त्यांच्या पाल्याचा. या ठिकाणी आपण सन्मानित करतोय डॉक्टर वृषाली मासाळ यांच्या आई वडिलांना आणि त्यांच्या मामांना. धन्यवाद. यानंतर पुढचे कोंडवा भूषण पुरस्कारार्थी डॉक्टर प्रतीक्षा लिंबोरे या त्यांच्याही कुटुंबातील सदस्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. डॉक्टर प्रतीक्षा लिंबोरे आई वडील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. डॉक्टर प्रतीक्षा यांचे आई वडील या ठिकाणी पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित आहेत. डॉक्टर प्रतीक्षा लिंबोरे यांना आपण कोंडवा भूषण पुरस्कार या ठिकाणी देतोय. प्रचंड टाळ्या झाल्या पाहिजे. मला वाटतं की प्रत्येकासाठी निश्चितच अभिमान वाटावा असा हा पुरस्कार वितरण सोहळा. यानंतर डॉक्टर विनायक मासाळ. डॉक्टर विनायक मासाळ जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. डॉक्टर विनायक मासाळ त्यांच्या वडिलांना देखील विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी यावं. या बाबा या चला. आई असतील तर आईंनाही विनंती आहे कृपया आपण या ठिकाणी यावं. डॉक्टर विनायक मासाळ यांच्या वडिलांचं देखील समाजामध्ये खूप सुंदर काम आहे. आईंनाही विनंती कृपया आपण या ठिकाणी हा सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावरती यावं. डॉक्टर विनायक मासाळ यांचे आई वडील देखील या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित झालेले आहेत. प्रचंड टाळ्या झाल्या पाहिजे. डॉक्टर विनायक मासाळ आणि यानंतर पुढचे कोंडवा भूषण पुरस्कारार्थी डॉक्टर विश्वजित वेलकर. या त्यांच्या आई वडिलांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावरती यावं. डॉक्टर विश्वजित वेलकर. प्रचंड टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी कोंडवा भूषण पुरस्कार आपण देतोय. डॉक्टर विश्वजित वेलकर त्यांच्या कुटुंबातील सदस्य हा पुरस्कार स्वीकारतायत. धन्यवाद. यानंतर आपण जीवन गौरव पुरस्काराकडे वळूयात. डॉक्टर उमेश तागडे BA MS MD पंचकर्म टिळक आयुर्वेद महाविद्यालय आणि MBA HR हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथून पूर्ण केलं. आरोग्य सेवा प्रशासनाचा 33 वर्षांचा प्रचंड अनुभव. राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव पातळीपर्यंत काम. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा मध्ये जॉईंट डायरेक्टर प्रशासन आणि सध्या सिनियर कन्सल्टंट प्रशासन म्हणून कार्यरत. राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM मुंबई येथे असिस्टंट डायरेक्टर यासह अनेक महत्त्वाच्या व्यवस्थापकीय पदांवर यशस्वी कार्य. पाणी गुणवत्ता, संपूर्ण स्वच्छता अभियान TSC आणि आयुष कार्यक्रमांच्या धोरण आणि अंमलबजावणीमध्ये निर्णायक योगदान. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा NIA च्या गव्हर्निंग बॉडीचे सदस्य म्हणून राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची भूमिका. आयुष आणि सार्वजनिक आरोग्य उपक्रमांसाठी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभाग. आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्र तसेच आयुर्वेद स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक आरोग्य यावर क्षमता निर्माण उपक्रमांचं नेतृत्व. कोरोना या महामारीच्या काळामध्ये आरोग्य सेवेचं उत्कृष्ट समन्वय आणि व्यवस्थापन करून जनसेवा केलेली आहेत. डॉक्टर उमेश तागडे यांना जीवन गौरव पुरस्काराने आपण सन्मानित करतोय.
मानपत्र वाचनासाठी मी विनंती करतो दादाश्री कामठे, कृपया आपण या ठिकाणी यावं आणि या ठिकाणी मानपत्राचं वाचन आपण करावं. नमस्कार. श्री धन्वंतरी व आद्य शल्यकर्म चिकित्सक सुश्रुत यांना नमन करून आपण माननीय डॉक्टर उमेश तागडे, धन्वंतरीचे उपासक म्हणून आयुर्वेदाच्या पारंपरिक विद्येचा आणि शास्त्रांचा सुयोग्य वापर करून रुग्णसेवेचे पवित्र व अत्यंत मोलाचे कार्य अतिशय सेवाभावी वृत्तीने आपण गेली कित्येक वर्ष निसंदेहपणे करत आहात. आपण केलेल्या या सेवाभावी कार्याबद्दल मंगल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन यांच्या वतीने आम्हा उभयंता डॉक्टर सौ शर्मिला कामटे आणि डॉक्टर कुणाल कामटे, संचालक डॉक्टर कामठे पाईल्स हॉस्पिटल यांच्या वतीने आपणास हे मानपत्र देताना आज आम्हाला अत्यानंद होत आहे. तुमच्या सेवा कार्याचा गौरव म्हणून सुश्रुत जीवन गौरव पुरस्कार 2025 देताना आम्ही स्वतःला गौरवान्वित समजत आहोत. आपला जन्म 5 मे 1966 रोजी अहमदनगर येथे झाला. पुणे विद्यापीठातून पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून आपण भक्कम शैक्षणिक पाया निर्माण केला. पुढे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे येथून MBAची पदवी प्राप्त करून व्यवस्थापन क्षेत्रातही आपण आपली गुणवत्ता दृढ केली. आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत राष्ट्रीय आयुर्वेद संस्था NIA जयपूर यांच्या नियामक मंडळावर सदस्य म्हणून आपले मानांकन हे आपल्या कार्यकुशलतेची मोठी दखल आहे. आपल्या आर्थिक उपसमितीमध्ये केलेल्या योगदानातून आपण संस्थेच्या शैक्षणिक व प्रशासकीय गुणवत्तेला अधिक मजबूती दिली. सहाय्यक संचालक आयुष व सहसंचालक तांत्रिक व अतांत्रिक NHM महाराष्ट्र तसेच सहाय्यक संचालक NUHM अशा विविध नेतृत्वात्मक भूमिकांमध्ये आपण उत्कृष्ट कार्य केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये NHM मुंबईचे प्रशासकीय प्रभारी म्हणूनही आपण निष्ठेने जबाबदाऱ्या पार पाडल्या. पाणी गुणवत्ता, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आपले योगदान तसेच राज्यापासून गाव पातळीपर्यंतचा प्रशासकीय, व्यवस्थापकीय व क्लिनिकल अनुभव आपली कार्यनिष्ठा अधोरेखित करतो. ग्रामीण आरोग्य, समुदाय सहभाग व लिंग संबंधित आरोग्य प्रश्नावर लक्ष केंद्रित करून सहभागी ग्रामीण मूल्यांकन PRA आधारित मूल्यांकनामध्ये आपण विशेष तज्ञता प्राप्त केली आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये स्वच्छता तज्ज्ञ म्हणून कार्य करताना आपण जनजागृती उपक्रम प्रभावीपणे राबवले. तसेच क्षमता विकास कार्यक्रम राबवून आपली उत्कृष्ट प्रशिक्षण व व्यवस्थापन कौशल्ये सिद्ध केलीत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतल्यामुळे सार्वजनिक आरोग्य व पारंपरिक औषध प्रणालीतील उत्तम पद्धतींचा अनुभव आपल्याला प्राप्त झाला. आयुष, जलव्यवस्थापन व स्वच्छता मोहिमांसाठी प्रशिक्षण मॉड्यूल, मॅन्युअल व पुस्तिका विकसित करून आपण क्षमता विकास प्रक्रियेला महत्त्वपूर्ण दिशा दिली. NHM मुंबई येथे आयुष्य सहाय्यक संचालक म्हणून प्रभावी नेतृत्व, 13 वर्षांचा व्यवस्थापकीय व क्लिनिकल अनुभव तसेच TST जिल्हा कक्षातील 3 वर्षाची सेवा आपली कार्यक्षमता स्पष्ट करतात. WSSD आणि WSSO अंतर्गत पाणी गुणवत्ता व TSC सल्लागार म्हणून 7 वर्षांची राज्यस्तरीय भूमिका तसेच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत सहसंचालक म्हणून केलेले 5.3 वर्षाचे योगदान यामुळे आयुष व्यवस्थापनातील आपले स्थान हे दृढ झाले आहे. ऑगस्ट 2024 पासून वरिष्ठ सल्लागार प्रशासन AIIA नवी दिल्ली या पदावर कार्यरत राहून आपण सार्वजनिक आरोग्य व आयुष व्यवस्थापन क्षेत्रात निष्ठा व प्रभावी नेतृत्वाची छाप पाडली आहे आणि त्यामुळेच आपण सातत्याने आयुर्वेदिक चिकित्सेसाठी देत असलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल आपला सन्मान करताना आम्ही आज कृतकृत्य होत आहोत. जीवन गौरव पुरस्कार आपण या ठिकाणी देतोय डॉक्टर उमेश तागडे यांना. शाल, पुणेरी पगडी, मानपत्र, सन्मानचिन्ह, सुश्रुत मूर्ती असं हे जीवन गौरव पुरस्काराचं स्वरूप. यानंतर पुढचा जीवन गौरव पुरस्कारार्थी यांची माहिती सांगण्यासाठी मी पुन्हा विनंती करतो दादा श्रीकामठे यांना. पुढचे जीवन गौरव पुरस्कारार्थी डॉक्टर मुकुल पटेल. डॉक्टर मुकुल पटेल सर, आपल्याला विनंती आहे कृपया आपण जोरदार टाळ्याने त्यांना आमंत्रित करूया. सर, कृपया आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. या ठिकाणी कृपया आपला परिचय सांगण्यासाठी मी विनंती करतो दादा श्रीकामठे यांना. श्री धन्वंतरी व आद्य शल्यकर्म चिकित्सक सुश्रुत यांना नमन करून आपण माननीय डॉक्टर मुकुल पटेल, धन्वंतरीचे उपासक म्हणून आयुर्वेदाच्या पारंपरिक विद्येचा आणि शास्त्रांचा सुयोग्य वापर करून रुग्णसेवेचे पवित्र व अत्यंत मोलाचे कार्य अतिशय सेवाभावी वृत्तीने गेली कित्येक वर्षे निसंदेहपणे करत आहात. आपण केलेल्या या कार्याची, या सेवाभावी कार्याबद्दल मंगल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आम्हा उभयंता डॉक्टर सौ शर्मिला कामठे आणि डॉक्टर कुणाल कामटे, संचालक डॉक्टर कामटे पाईल्स हॉस्पिटल
यांच्या वतीने आपणास हे मानपत्र देताना आज आम्हाला अत्यानंद होत आहे. तुमच्या सेवा कार्याचा गौरव म्हणून सुश्रुत जीवन गौरव पुरस्कार 2025 देताना आम्ही स्वतःला गौरवान्वित समजत आहोत. आपला जन्म 15 एप्रिल 1962 रोजी झाला. आपण पदवी धन्वंतरी मंदिर जामनगर येथून आणि पदव्युत्तर शिक्षण अखंडानंद आयुर्वेद महाविद्यालयातून उच्च शिक्षण प्राप्त केले आहे. गुदरोग उपचार क्षेत्रातील आपल्या 40 वर्षाहून अधिक अनुभवातून आपण मूळव्याध, भगंदर, फिशर इत्यादी आजारांवर जवळपास 1,20,000हून अधिक रुग्णांचे निदान व उपचार आणि सुमारे 17,000 क्षारसूत्र शस्त्रक्रिया केल्या आहेत. तसेच संपूर्ण भारतभर मोफत निदान व शस्त्रक्रियांसाठी अनेक सेवा शिबिरे आयोजित करून गरीब रुग्णांना निस्वार्थ सेवा दिली आहे. आपल्या मोलाच्या योगदानामुळे RVFच्या शस्त्रक्रियेसाठी उपकरणे व तंत्रे विकसित झाली आहेत. आपण वैद्यकीय जर्नल्समध्ये अनेक संशोधन लेख प्रकाशित केले असून विविध शिक्षण संस्था, शस्त्रक्रिया कार्यशाळा आणि चर्चासत्रांमध्ये ऑपरेटिव्ह फॅकल्टी म्हणून कार्य करत अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहे. आपण आंबेडकर वनवासी कल्याणी ट्रस्ट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वैद्यकीय विभाग प्रमुख म्हणून कार्य केले आहे. आपण नवी दिल्ली येथे राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठामध्ये क्षारसूत्र गुरु म्हणून कार्यरत असून आयुष मंत्रालयाने आपल्याला विविध राज्यांना तंत्र मार्गदर्शन देण्यासाठी संसाधन व्यक्ती म्हणून नियुक्त केले आहे. आयुष मंत्रालयाच्या IRDA आणि आयुष्मान भारत मार्गदर्शक तत्वसमित्यांवर सदस्य म्हणून कार्य करताना आपण आयुर्वेदिक उपचारांना विमा योजनांमध्ये समाविष्ट करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. तसेच आपण गुजरात आयुर्वेदिक विद्यापीठ जामनगरचे कुलगुरू म्हणून मार्च 2022 ते मार्च 2025 या दरम्यान उत्कृष्ट नेतृत्व केले आहे. आपणास गुजरातच्या राज्यपालांकडून आयुर्वेदिक चुडामणी पुरस्कार तसेच प्रोक्टोवेदा 2019, हितम 2025, ॲपकॉन 2025 यांच्या वतीने सन्मान आणि गौरवण्यात आले असून हे आपल्या विलक्षण कार्याचे द्योतक आहे. आपण सातत्याने आयुर्वेद चिकित्सेसाठी देत असलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल आपला सन्मान करताना आज आम्ही कृतकृत्य होत आहोत. जीवन गौरव पुरस्कार आपण देतोय डॉक्टर मुकुलजी पटेल साहेब यांना. शाल, पुणेरी पगडी, मानपत्र, सन्मानचिन्ह, सुश्रुत मूर्ती असं हे जीवन गौरव पुरस्काराचं स्वरूप. प्रचंड टाळ्या झाल्या पाहिजे या जीवन गौरव पुरस्कारासाठी. या ठिकाणी डॉक्टर मुकुल पटेल सर, आपल्याला विनंती राहील कृपया आपण या ठिकाणी या पुरस्काराला उत्तर द्यावं. मला मराठी माहीत नाही, सो मैं ठीक है, आई थिंक हिंदी इज़ द बेटर, क्योंकि हिंदी हमारी राष्ट्रभाषा है और सब लोग समझते हैं. तो सबसे पहले मैं बधाई देता हूँ डॉक्टर कामठे को. आज वर्ल्ड पाइल्स डे निमित्त उन्होंने ये समारंभ का आरंभ किया है और जिस तरह से ऑर्गेनाइज़ किया है वो काबिल दाद है. छोटे सेंटर में छोटे लोगों के साथ बड़ी जो चेस्ट रखता है, बड़ी छाती से काम करता है, वैसे लोग बहुत जूझ मिलते हैं. मुझे याद है डॉक्टर कामठे मेरे यहाँ सबसे पहले क्लिनिक में आए थे और जिस तरह से उनका प्रेजेंटेशन था मुझे लगा कि ये स्टूडेंट आगे जाएगा. तो एक तो ये बात है कि जब जिसको प्यास लगती है वो कहीं से भी पानी ढूंढ लेता है और डॉक्टर कामठे ने पूरा अच्छी तरह से प्यास लगी हुई थी, वो मैं देख रहा था और आज उसका नतीजा आपके सामने है. मैं इस माध्यम से सिर्फ यही आपको संदेश देना चाहता हूँ कि बहुत लोग फील्ड में काम करते हैं, बहुत अच्छे अच्छे काम करते हैं, लेकिन फिर भी उनको रिकग्नाइजेशन नहीं मिलता है. कुछ लोग वोकल होते हैं, कुछ लोग सिर्फ वर्कर होते हैं. वोकल लोग आज समाज में सबके सामने रहते हैं और जो काम करने वाले हैं, जो स्पीच में विश्वास नहीं रखते लेकिन कर्म में विश्वास रखते हैं, वो पीछे रहने वाले में से हैं. मैं समझता हूँ, मैं भी ऐसा मानता हूँ कि मैं अपनी जात को पीछे रहने वाले में रखूँ. थैंक यू वेरी मच. थँक्यू सो मच डॉक्टर. यानंतर डॉक्टर उमेशजी तागडे सर, आपल्याला विनंती राहील कृपया आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर उमेशजी तागडे सर. सन्माननीय व्यासपीठ,
आणि समोर बसलेले सर्व आदरणीय जण, आज खरं तर मला हा जीवन गौरव पुरस्कार जो मिळाला आहे त्याचा मला खूप आनंद होतो आहे. आणि म्हणजे आता मगाशी जर सांगितलं की पडद्याच्या मागं राहून काम करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा एकदम पुरस्कारांनी पुढं हे केलं जातं, तर ती जी काही भावना निर्माण होती तशी भावना आत्ता निर्माण झाली. म्हणजे एक वर्षापूर्वी ज्यावेळेला म्हणजे माझं जे मूळ गाव आहे अहिल्यानगर, त्या ठिकाणी पण असाच एक कार्यक्रम झाला होता की तिथले सर्व वैद्यकीय प्रॅक्टिशनर्सनी मिळून, त्यावेळेला मी सेवानिवृत्त झालो होतो, त्यावेळेला त्यांनी अशा पद्धतीचा एक मोठा कार्यक्रम केला होता. तर त्यावेळेला पण असं एकदम अचानक पद्धतीनं त्यांनी हे केल्यामुळं, आणि हा कार्यक्रम पण म्हणजे मी पुरस्कार स्वीकारावा का न स्वीकारावा ह्याच ह्याच्यामध्ये होतं. पण मला असं वाटतं की डॉक्टर दीपालीनी खूप मागं लागून हा पुरस्कार माझ्याकडनं करवून घेतला, त्याबद्दल मी पहिलं तिचं पण अभिनंदन करतो. आणि ह्या पुरस्काराच्या वतीनं एवढंच मला सांगायचं आहे की मला आत्तापर्यंत ज्या वेगवेगळ्या संधी मिळाल्या आहे आणि या संधीमध्ये ज्या सगळ्या लोकांनी मला सहकार्य केलं आणि ज्यांनी मला प्रोत्साहित केलं, त्या सर्वांसाठी हा पुरस्कार आहे असं मी समजतो. आणि या पद्धतीचं जे पुरस्कार देण्याचं आणि जे काय काम हे या फाउंडेशनच्या वतीनं करत आहे त्यांचं पण मी खूप अभिनंदन करतो. आणि मला शासकीय सेवेमध्ये राहून ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या. आणि म्हणजे एक चांगली गोष्ट अशी की मला जे आता आपण देशामध्ये आपण पाहतो की वैद्यकीय सुविधा देण्याचं काम सर्वात जे ॲपेक्स इन्स्टिट्यूट आहे ते एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट मेडिकल सायन्सेस करतं आहे, म्हणजे ॲलोपॅथीमध्ये. तशाच पद्धतीचं आयुर्वेदामध्ये एम्स निर्माण करण्याचं काम हे मला 6 वर्ष करायची संधी मला ह्याच्यामध्ये मिळाली. आणि ह्या ह्याच्यातून दिल्ली आणि गोवा हे 2 इन्स्टिट्यूट हे उभा करता आले, हे माझं मी भाग्य समजतो. आणि ह्या सगळ्या याच्यातून कदाचित हा पुरस्कार मिळाला असावा. आणि हे जे काही मला जे काही प्रोत्साहन मिळालेलं आहे, हे प्रोत्साहन मी पुढं भविष्यामध्ये असंच हे करून मी यापुढेही चांगलं काम करेल असे मला आशा आहे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर सर्व मान्यवरांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करतो. ॲडव्होकेट प्रतापदादा परदेशी. माझं फील्ड हे कायद्याचं आहे. भाऊ माझा इकडं हजर आहे की जो मेडिकलमध्ये काम करतो आहे. आत्ता तो या अतिवृष्टी जी झाली बीडमध्ये तिथं 2 दिवस राहून आला आहे, त्यामुळे मी त्याला विनंती करतो त्यांनी बोलावं. श्रोत्यांच्या चेहऱ्यावरच्या वेदना जो वाचतो तो खरा वक्ता असं पुण्यामध्ये म्हटलं जातं. मी तुमच्या चेहऱ्यावरच्या वेदना वाचतो आहे आणि मी फक्त मोठ्या भावाचा आदेश आहे त्यामुळे मी उभा राहिलो आहे. काय बोलावं याच्यापेक्षा काय बोलू नये आणि किती बोलावं याच्यापेक्षा किती बोलू नये हे मांडणारा काही कार्यकर्ते, त्याच्यामध्ये मी एक आहे. विजयराव बोर झालं की टाळ्या वाजव, मी बसतो इकडे खाली. कुणालचं मला खूप कौतुक वाटतं आणि कुणालपेक्षा ज्यांनी त्याला घडवलं ते शिक्षक आमचे साळुंखे सर इथं आहेत, बाकीची सगळी शिक्षक मंडळी आहेत, आई आणि वडील. पप्पा आहेत काय ते? या वर या लवकर या. मला वाटतं या कुणाल आणि शर्मिलाला ज्यांनी संस्कार दिले ते आई पप्पांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजूयात. कारण काय ना, आजकाल समाजामध्ये हुशार माणसं खूप आहेत, श्रीमंत माणसं खूप आहेत, पण सगळ्यात प्रॉब्लेम कुठे येतो म्हणजे संस्कारांची कमी आहे. आणि जे आईवडील आपल्या मुलांना असे चांगले संस्कार देतात त्यांच्या मुलांना कधीही कुठेही कुठलाही निबंध लिहिण्याची वेळ येत नाही. मला असं वाटतं की हा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. कुणालच्या दुसऱ्या गोष्टीसाठी असं कौतुक की ज्या फील्डमध्ये आपण काम करतो आहे
त्या फील्डमधल्या लोकांचं कौतुक करणं हे फार कमी वेळेस पाहिलं जातं. दुर्दैवाने जी हेल्दी कॉम्पिटिशन पाहिजे ती होत नाही आहे, अनहेल्दी कॉम्पिटिशन होती आहे. आणि हे सगळं करत असताना ज्या क्षेत्रात तो काम करतो आहे त्या क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलं आहे अशा लोकांचा तो सन्मान करतो ही मला आणखी वेगळी आणि चांगली गोष्ट वाटते. तिसरी गोष्ट, हे पुरस्कार दिले जाताना कोणतेही रॉंग प्रॅक्टिसेस केल्या जात नाहीत याचा मी साक्षीदार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे सध्या पुरस्कारांची सिस्टीम कशी आहे, पुरस्कारांचा तिरस्कार वाटावा अशी एक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे कुठलंही याच्यामध्ये ॲप्लिकेशन मागवलं जात नाही, तर सर्च टीम ती आपोआप काम करत असते आणि त्याच्यातनं जी मंडळी चांगली कामं करत आहेत त्यांना बोलवलं जातं आणि त्यांचा सन्मान केला जातो. ज्या हातांनी पुरस्कार घ्यावा किंवा ज्या पायांवर नतमस्तक व्हावं असे पाय दुर्दैवाने दिसत नाही आहेत आणि असे पाय शोधायचं काम कुणाल करतो आहे. मित्रांनो, ज्यांना शंख शिंपले शोधायचे असतात ना त्यांनी समुद्राच्या किनाऱ्यावर फिरलं तरी चालतं, पण ज्यांना मोती शोधायचे असतात त्यांना खोल समुद्रात जाऊन बुडी मारून ते मोती शोधून काढावे लागतात. ते काम कुणाल आणि शर्मिलांनी केलं. मला वाटतं आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवू. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी अगदी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या मंडळींचा सन्मान केला आहे. पण हे करत असतानाच ज्या गावातून आपण आलो आहे, ज्या समाजातून आपण आलो आहे, आपली जड, आपलं मूळ हे तो विसरलेलं नाही आहे. त्यामुळे त्यांनी गावातल्या डॉक्टरांचा पण सत्कार केला आहे. ही जी मंडळी सुरुवात करत आहेत, प्रॅक्टिस करत आहेत, त्यांचे जर सन्मान अशा वेळेस झाले तर त्यांच्यामध्ये चांगलं काम करण्याची भावना, तो विचार निर्माण होण्यासाठी मदत होईल. अलीकडे काय झालं आहे ना की आम्ही टेक्नॉलॉजीमध्ये खूप पुढे गेलो आहे. AI झालं आहे, पैसे मिळत आहेत, गाडी मिळते, फ्लॅट्स घेत आहेत मंडळी, डॉक्टर मंडळी फार्म हाऊस घेत आहेत. घ्यायला हवं आहे, काही हरकत नाही. पण हे सगळं करत असताना ज्याच्यासाठी आपण काम करतो आहे तो उद्देश कुठंतरी विसरला जातो आहे की अशी परिस्थिती आहे. समाजामध्ये आपल्या वैद्यकीय क्षेत्राबद्दल काय बोललं जातं हे मी सांगायची गरज नाही, कारण मी पण त्याच क्षेत्रातलं एक आहे. पण हे सगळं करत असताना तुम्हाला कौशल्य आत्मसात करणं खूप गरजेचं आहे. नवीन नवीन टेक्नॉलॉजी, नवीन नवीन ज्ञान, रोज वेगळे वेगळे तंत्र येत आहेत, नवीन नवीन औषधं येत आहेत, नवीन नवीन रिसर्च येत आहेत. मंडळी किती वाचतात ते मला माहिती नाही, पण ते सगळं आत्मसात करताना तुम्हाला जर या व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल कौशल्य खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही सर्वांनी कौशल्य मिळवलं आहे म्हणून तुमचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. पण कौशल्याबरोबर जी गोष्ट हरवली अशी मला जी वाटते आहे, जी मिळवण्याची गरज आहे, आणि विशेषतः जी नवीन मंडळी या प्रोफेशनमध्ये येत आहेत, कौशल्याबरोबरच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त तुमच्यामध्ये वात्सल्य असणं गरजेचं आहे. तुम्ही इथून काम करता, ब्रेन वापरता, पण तो ब्रेन वापरतानाच इथून पण विचार केला पाहिजे. हार्ट अपने दिल से पूछ के काम करना चाहिए. जेव्हा पेशंट तुमच्याकडे ट्रीटमेंटला येतो तेव्हा तुम्ही विचारता तुम्ही काय काम करता, तुमचा पगार किती आहे, मेडिक्लेम आहे की नाही, आणि ह्या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर त्याला तसं बजेट दिलं जातं. मला वाटतं की हे कुठंतरी बदलण्याची गरज आहे. ते बदलण्याचं काम जी मंडळी करत आहेत त्यांना अशा प्रकारचा सन्मान दिला जातो ही मला आणखी वेगळी गोष्ट वाटते. काय होतं की चांगल्या माणसाच्या पाठीशीनी जर समाज उभा राहिला तर चांगली मंडळी वाढत आहेत. आणि त्याच्यातून तुम्ही इथं पाहू शकता की मला खूप बरं वाटलं की ज्याच्याबरोबर माझं कॉलेजचं लाईफ गेलं, ज्याच्याबरोबर मी हॉस्टेलला राहिलो, तर आमचा सचिन आणि त्याची पत्नी वर्षा या दोघांचा इथे सन्मान होतं. एका मित्राचा सन्मान करण्याचं भाग्य माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला लाभते. याच्यापेक्षा कुठलाही मोठा आनंद मला नाही. माझ्या आयुष्यातलाच फार मोठा आनंदाचा दिवस आहे की सचिनचा सन्मान इतक्या मोठ्या डिग्निटरीज बरोबर आणि इतक्या मोठ्या लेजंडरी पर्सनॅलिटी बरोबर आज होतो आहे. मला असं वाटतं की डॉक्टर मंडळी खूप पैसे कमवतात, नाव कमवतात, यश मिळवतात, पण ते सगळं कमवत असताना तुमच्याबद्दलचा आदर, प्रेम हे कुठेतरी हरवते. आणि ते प्रेम मिळवण्याचं काम या मुलांनी, नवीन येणाऱ्या व्यवसायातल्या मुलांनी केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि तो विचार, तो संदेश या कार्यक्रमानं जातो आहे. हर कोई चाहता है कि बड़ा आदमी बने, हर कोई चाहता है कि बड़ा आदमी बने, मगर ये कोई नहीं चाहता कि अच्छा आदमी बने. आहे अजून पुढे आहे. हर कोई चाहता है, एक तर तुम्ही एका पुणेकराच्या हातात माईक दिला आहे त्यामुळे तुम्हाला सहन करायला पाहिजे. हर कोई चाहता है कि बड़ा आदमी बने, मगर ये कोई नहीं चाहता कि अच्छा आदमी बने. आणि पुढचा शेर विजयराव या सगळ्या लोकांसाठी, बड़ा आदमी बनना अच्छी बात है, मगर अच्छा आदमी बनना ये बहुत बड़ी बात है. अशा सगळ्या चांगल्या लोकांना एकत्र करून चांगला कार्यक्रम करणारा कुणाल आणि शर्मिला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आहे. त्यांनी असंच काम करत राहावं. त्याच्या या समाजसेवेच्या पालखीमध्ये एक भोई म्हणून मी आणि प्रताप नेहमी सहभागी राहील असं आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
डॉक्टर सचिन गाडे सर, कृपया विनंती आहे आपण व्यासपीठावरती यावं आणि आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. मंगल मेडिकल फाउंडेशनतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार, त्या पुरस्काराचा मी अतिशय आदरपूर्वक स्वीकार करतो. मंगल मेडिकल फाउंडेशनचे सर्वेसर्वा डॉक्टर कुणाल कामठे आणि त्यांची टीम यांचा मी अत्यंत आभारी आहे. माझ्यासारखा डॉक्टर जो अत्यंत ग्रामीण भागातनं पुण्यासारख्या शहरात शिकण्यासाठी आला आणि त्याची गाठ डॉक्टर मिलिंद भोईबरोबर पडली. आम्ही दोघे वर्गमित्र, पोस्ट ग्रॅज्युएशनला आम्ही दोघे बरोबर. त्यांनी ENT केलं, मी ऑफ टाईम केलं आणि एवढं उच्च शिक्षण घेऊन शेवटी मी परत माझ्या गावीच मनसर या ठिकाणी परत व्यवसायासाठी गेलो. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यावेळेला व्यवसायाला सुरुवात केली. एवढी स्पेशालिटी प्रॅक्टिस ग्रामीण भागात करणं तसं अवघड होतं, पण नशिबाने साथ दिली, पेशंटने साथ दिली, कुटुंबाने साथ दिली आणि हळूहळू त्या व्यवसायाचा विस्तार होत गेला. आज पुण्यासारख्या ठिकाणी, पुण्यात एवढं चांगलं सुसज्ज डोळ्याचं रुग्णालय सापडणं फार अवघड आहे. अत्यंत आधुनिक सुविधा आम्ही ग्रामीण भागातल्या रुग्णांना त्या ठिकाणी देतो आणि त्याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो. किफायतशीर रुग्णसेवा आणि अत्यंत अत्याधुनिक रुग्णसेवा हेच खरं आमच्या व्यवसायाचं ब्रीद आहे. माझी पत्नी आज या ठिकाणी आहे आणि मला सांगण्यात अत्यंत आनंद वाटतो की ग्रामीण भागातलं पहिलं IVF सेंटर, डेडिकेटेड IVF सेंटर मनसर या ठिकाणी आम्ही चालू केलं आणि अतिशय उत्तम प्रतिसाद त्याला आहे. कारण ही अत्याधुनिक तंत्रज्ञान जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे ते सामान्यातल्या सामान्य रुग्णापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि अतिशय माफक दरात किंवा अतिशय किफायतशीर दरामध्ये ते तंत्रज्ञान त्याला मिळालं पाहिजे. हे ज्या डॉक्टरचं उद्दिष्ट आहे, तो डॉक्टर व्यवसायात कधीही अयशस्वी होत नाही. कधी पैसा त्याची पाठ सोडत नाही, ही खरी गोष्ट आहे. पण तेवढं डेडिकेशन, तेवढं डिटर्मिनेशन, तेवढं डिव्होशन तुमच्या ठिकाणी असायला लागतं. नेत्रचिकित्सा करताना किंवा नेत्रशस्त्रक्रिया करताना माझा फोकस एक वेगळ्या गोष्टीवर होता, तो म्हणजे तिरळेपणा. जेव्हा ग्रामीण भागामध्ये मी काम करायचो तेव्हा असं लक्षात आलं की तिरळेपणामुळं ग्रामीण भागातल्या मुलींची लग्न होणं हे फार अवघड होत होतं त्या काळामध्ये. मग त्या गोष्टीवर आम्ही फोकस केला आणि 1992-93 सालापासून तिरळेपणावर काम करायला सुरुवात केलं. आज हजारो शस्त्रक्रिया तिरळेपणाची आम्ही केली. अत्यंत मुलीच्या आयुष्यामध्ये चांगलं परिवर्तन त्या निमित्ताने घडून आलं मुलींच्या आयुष्यामध्ये. कारण फार महत्त्वाची गोष्ट होती, तो एक मोठा सामाजिक प्रॉब्लेम होता की तिरळ्या मुलीशी कोणी लग्न करायला तयार व्हायचं नाही. आज महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्या महसुली जिल्ह्यांमध्ये जाऊन तिरळेपणाची शस्त्रक्रिया आम्ही मोफत करतो. आता मागच्या आठवड्यामध्येच उदगीर या ठिकाणी आम्ही गेलो आणि जवळपास 58 मुलींवर तिरळेपणाच्या शस्त्रक्रिया केल्या. अजूनही मराठवाड्यामध्ये ती सेवा तशी उपलब्ध नाही आहेत. आणि सांगण्यात अत्यंत आनंद वाटतो की पूर्वी मुलींना मुलं नाकारायची, आजकाल तिरळे असणाऱ्या मुलाला मुली नाकारतात. आणि आज माझ्याकडे इतकी मुलं येतात की डॉक्टर लग्न रखडलं का, तर डोळे तिरळे आहेत, त्यांची शस्त्रक्रिया केली, डोळे झाले की मुलं आनंदाने पत्रिका द्यायला येतात की डॉक्टर तुम्ही आमच्या आयुष्यात परिवर्तन घडवलं. त्यांचा आत्मविश्वास वाढतो, व्यवसायात पुढे जातात, शाळांमध्ये शिक्षणामध्ये पुढे जातात आणि तो जो एक न्यूनगंड असतो तो त्यांचा कमी होतो. आणि अतिशय चांगलं काम आहे. आणि मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा खूप कमी डॉक्टर्स आहे जे तिरळेपणाचे ऑपरेशन्स करतात. खूप कमी डॉक्टर्स, म्हणजे तुम्हाला हाताच्या बोटावर सापडतील एवढेच डॉक्टर सापडतील. आणि हे काम गेली अनेक वर्ष मी मनसर या ठिकाणी करतो, संपूर्ण महाराष्ट्रभर करतो. आज मला त्याचा अत्यंत आनंद होतो. आणि मी अत्यंत गरीब कुटुंबातनं, सामान्य कुटुंबातनं आलो आणि सामान्य जनतेसाठी काम करतो. हे माझं परमभाग्य समजतो. आज या ठिकाणी मला आमंत्रित केलं, मला पुरस्काराने सन्मानित केलं. खरं तर एखादा पुरस्कार जेव्हा तुम्हाला मिळतो त्यावेळेला तुम्हाला पुढचं चांगलं काम करण्यासाठी ती स्फूर्ती तुम्हाला, प्रेरणा तुम्हाला तो पुरस्कार देत असतो. म्हणजे मी कधी कुठल्या पुरस्कारासाठी काम केलं नाही, पण मला माहीत नाही डॉक्टर कुणाल कामठेंनी मला कसं शोधलं. मे बी मिलिंद भोईंचा त्याच्यामध्ये सहभाग असावा. पण चांगली लोकं शोधणं, त्यांना सन्मानित करणं, कारण काम करणारी लोकं कधी पुरस्काराच्या मागे धावत नाहीत. मग अशी डॉक्टर मिलिंद भोई म्हणाले की पुरस्कार 2 प्रकाराने मिळतात. म्हणजे एक केवळ पुरस्कारासाठीच जगत असतात आणि एक असे असतात जे काम करत जगत असतात, त्यांना पुरस्कारांची काही फिकीर नसते. डॉक्टर कुणाल कामठे, त्यांचं संपूर्ण टीम, त्यांचे आईवडील, त्यांचा मनापासून आभारी आहे. 2 शब्द मला बोलण्याची परवानगी दिलीत. धन्यवाद.
खरं आहे डॉक्टर गाडेसाहेब, आपण सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व आहात. मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गाडे सरांसाठी. यानंतर डॉक्टर श्रीनिवास बननिगोल सर, कृपया आपल्याला विनंती आहे आपण थोडक्यात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. डॉक्टर श्रीनिवास बननिगोल सर. Om Sri Dhanvantari Namaha. On the eve of Sushruta Awards 2025, this is the 5th award ceremony organized by Mangala Medical Foundation, Mangala Medical and Research Foundation, Pune, associated with Kamtesh Pile Clinics. All the dignitaries on the dais and off the dais. At the outset, I congratulate all my faculty colleagues who have received the awards today. And I also express my deep sense of gratitude to the organizers for considering me for this particular award. I don't know how they have taken my work which I have been done so far in Karnataka. I was not at all associated with this organization, but still they have recognized my work, and whatever the little work I have done, with that recognition they are giving me Sushruta Ratna Award. I once again express my deep gratitude to this organization. In the beginning, very rightly mentioned by Dr. Solanki sir, the award ceremony is to not only recognize the services of an individual, and recognition of these services becomes a social obligation, so that the individual will again try to give something to the society with this recognition, and also it ignites the younger medical practitioners to achieve something during their profession. Hence, with this particular vision, all these awards are being given, and I humbly accept this award, and I appreciate the noble idea of this Mangala Medical Foundation organizing such events every year since last 5 years, and I hope that they will continue this work and encourage the people who are restlessly rendering their services in the field of medical field. Particularly they are recognizing the works of the physicians and surgeons who have contributed a lot in the field of Ayurveda, and this gives a lot of encouragement to the youngsters also. I once again congratulate, and I wish that in any little thing, if I associate with this particular foundation, I feel myself fortunate enough. With these few words, I conclude my speech. Thank you one and all. थँक्यू डॉक्टर श्रीनिवास सर. यानंतर शेवटचं मनोगत आपण ऐकणार आहोत डॉक्टर चंद्रकुमार देशमुख सर. नमस्ते. खरं तर सुश्रुत हा शब्द खूप मोठा, कारण आयुर्वेदातील जे आचार्य आहेत त्यातले सुश्रुताचार्य हे सर्जरी करायचे आणि त्यांना फादर ऑफ सर्जरी असं म्हटलं जायचं. आणि व्यासपीठावर जेवढी बसलेली आहेत ती खूप मोठी लोक आहेत, आणि ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे ती खूप मोठी लोक आहेत. आणि मला माहीत नाही कामटे सर कधी क्लिनिकला आले होते आणि त्यांनी मला सिलेक्ट केलं याच्यासाठी. तर आयुर्वेदामध्ये औषधी दिल्या जातात, त्याने जर बरं होत नसेल तर शस्त्रकर्म करायला सांगितलेलं आहे. त्याने जर बरं वाटत नसेल तर क्षारकर्म करावं, आणि सर्वात शेवटी अग्निकर्म चिकित्सा करावी, जी अपुनर्भूत चिकित्सा आहे. म्हणजे अग्निकर्म केल्यावर आजार पुन्हा होत नाही असं म्हटलं जायचं. तर यातलं शस्त्रकर्माचा एक अणुशस्त्र भाग म्हणजे विद्धकर्म, आणि अग्निकर्म म्हणजे शेवटचा जे बर्निंग प्रोसिजर आहे, असं अग्निकर्म आम्ही करतो. अगदी जन्मलेल्या मुलांपासून, ICUमधल्या पेशंटपासून ते अगदी 100 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत त्याचा उपयोग होतो, आणि ते कार्य चालू आहे. आणि न मम येतं या भावाने, कारण माझं काही नाही, आम्ही आमच्या ज्या गुरुजनांकडून शिकलेलो आहोत त्याचा वापर करतो सोसायटीसाठी. त्यातलेच एक सोळंकी सर आहेत व्यासपीठावर, खूपच छान वाटले सरांना पाहिल्यानंतर आल्यानंतर. तर हा भाग आहे की परंपरेचा भाग आहे, जसं आपण शिकतो तसं आपण करत जातो, आणि कुठेतरी रिकग्निशन मिळतं. आणि न मम येतात भावानं हा पुरस्कार जो आहे
सर्व रुग्णांसाठी आणि आयुर्वेदासाठी प्रत्येक असलेल्या झटणाऱ्या व्यक्तीसाठी मी हा समर्पित करतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर देशमुख सर. यानंतर आपण या पुरस्काराच्या शेवटच्या सत्रात जातोय, अर्थातच आभार प्रदर्शन. ठीक आहे, कसं असतं महिलांना आपण नाही म्हणू शकत नाही, त्यांनाही आरक्षण आहे, त्याच्यामुळे आपण शेवटचं मॅडमचं मनोगत घेऊ आणि त्यानंतर आपण आभार प्रदर्शनाकडे जाऊयात. थैंक यू. पहले मुझे लगा था कि बहुत लेट हो रहा है तो वी शुड नॉट, लेकिन जब सब अपने मन की बात कही तो मुझे लगा कि मुझे भी बोलना चाहिए. पहले तो पूना आना मतलब बैक टू होम. मेरी सारी एजुकेशन यहाँ से है आणि मला मराठी पण येतं असं नाही, बट दिल्ली में रह के भूल भी गया है बहुत सारा. एंड फर्स्ट ऑफ ऑल थैंक्स टू मंगल फाउंडेशन एंड डॉक्टर कुणाल कामठे जिन्होंने इतना अच्छा प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया. और सब लोग इतने सीनियर हैं तो मुझे लग रहा है कि शायद अभी लाइफ में कुछ किया ही नहीं है, बट जस्ट आई एम कनेक्टिंग द डॉट्स थ्रू समटाइम थ्रू नस्या. मेरी अपनी कंपनी है आयुर्विंग्स हेल्थटेक प्राइवेट लिमिटेड, उसकी तरफ से, ताकि पहले मुझे लगता था कि मुझे तो मेडिकल में जाना था, मैंने तो एमडी काय चिकित्सा किया था, लेकिन शायद मेरे गुरु धर्माधिकारी सर ने भी एक बार मुझे समझाई ये बात कि शायद भगवान ने इसीलिए बनाया है ताकि कल को मेरी बेटी भी अगर बीएमएस डॉक्टर बने और अगर उसका एजुकेशन दिल्ली में हो तो उसको ये ना लगे कि केरला में बैठे गोपा कुमार सर ने मुझे तो पढ़ाया ही नहीं. आई एम जस्ट ट्राइंग टू डू दैट एंड थैंक यू डॉक्टर कुणाल फॉर चूजिंग मी. थँक यू एव्हरीवन. धन्यवाद. असं म्हणतात की आता आभारांचे भार कशाला, नुसत्या फुलांचे हार कशाला. आता आभारांचे भार कशाला, नुसत्या फुलांचे हार कशाला, हृदयात ज्यांची घरं त्या घरांना दार कशाला. तरी देखील कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग अर्थातच आभार प्रदर्शन. या आजच्या सुश्रुत अवॉर्ड 2025 या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी मी विनंती करतो डॉक्टर शर्मिला कुणाल कामठे, कृपया आपण आजच्या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे डॉक्टर शर्मिला यांच्यासाठी. डॉक्टर कुणाल सरांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. जोरदार टाळ्या पुन्हा एकदा डॉक्टर शर्मिला कुणाल कामठे यांच्यासाठी. धन्यवाद. सगळ्यात गोड काम माझ्याकडे दिल्याबद्दल. उपस्थित सर्व मान्यवर, सर्व पुरस्कार्थी आणि आपल्या प्रोक्टॉलॉजी क्षेत्रात काम करणारे सर्व शल्यविशारद, आज आपण सर्वांनी एक सुंदर सोहळा अनुभवला. आजचा हा कार्यक्रम सुंदर झाला तो केवळ तुमच्यामुळे, तुम्ही असल्यामुळे हा कार्यक्रम खरंच सुंदर झाला. सर्वांचे मी आभार मानते. कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रतापदादा परदेशी, मिलिंद भोई, जालिंदरभाऊ कामठे, तसेच दादाश्री कामठे, या सर्वांचे मी आभार मानते. सर्वांची नावं नाही घेता यायची. मी प्रतापदादा परदेशींना विनंती करते की त्यांनी डॉक्टर युनुस सोलंकी यांचा सत्कार करावा. काय आहे की जसं आपल्या पुण्यामध्ये मी सांगितलं की 2 मेंटॉर आहेत, तसे ॲकॅडमिकमध्ये एक सोलंकी सर मेंटॉर आहेत आपले. आणि आपल्या ॲडवायझरी कमिटीचं सिलेक्शन जे हेड म्हणतो आपण, तर ही डिसाईड्स की बाबा नाही कुणाल तो जरा बायस आहे, नको, मग ते तिथं थांबावं लागतं. तर अशा आपल्या मंगल फाउंडेशनचे ॲडवायझरी मेंबर डॉक्टर युनुस सोलंकी सर, की यांनी जसं आपण आता आजचा दिवस संपला की उद्यापासनं परत पुढच्या वर्षीची तयारी हे सोलंकी सर छान पद्धतीने करून घेतात. माझे सासरे, माय फादर इन लॉ बाळासाहेब कामठे यांना मी विनंती करते की ज्यांनी आज खूप छान सूत्रसंचालन केलं असे आशिष जराड सर यांचा सत्कार करावा. आमच्या आत्या मंगल बाळासाहेब कामठे यांनी डॉक्टर दीपाली हिचा सत्कार करावा. डॉक्टर दीपाली आणि डॉक्टर प्रथमेश पण इथं असेल. डॉक्टर प्रथमेश येईल तो. माझे आपल्या अवॉर्डींपैकी खूप कमी लोकांना फोन झाले किंवा एकदाच फोन झाला असेल, परंतु दीपाली आणि प्रथमेशने सगळ्यांचा खूप छान फॉलोअप घेतला. म्हणजे डॉक्युमेंट त्यांचे एकत्र करण्यापासनं
कधी येणार कधी जाणार, त्यानंतर सगळ्यांचं अकोमोडेशनची व्यवस्था, येणं जाणं सगळ्या गोष्टी व्यवस्थित छान केल्या. यंदाचं तिचं हे 3रं वर्ष आहे. शी इज इन ऑर्गनायझिंग टीम. प्रथमेश खाली गेला आहे, प्रथमेशला पण बोलू. आणि प्रथमेशचंही सांगतो, ती संभाजीनगरला असते, प्रथमेश कोल्हापूरला असतो. त्यांनी सगळं फक्त फोनवरती छान मॅनेज केलेलं आहे. प्रथमेश आणि दीपालीसाठी जोरदार टाळ्या व्हाव्यात. मी युनुस सोळंकींना विनंती करते की त्यांनी दादाश्री कामटे यांचा सत्कार करावा. प्रथमेश आलेला आहे. प्रथमेश. आणि सगळ्यात शेवट म्हणजे माझा स्टाफ, ज्यांनी खूप कष्ट घेतले हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे, त्यांचे मी सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद.